मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल आले आणि त्यानंतर लगेचच एक मोठी बातमी शहरात चर्चेचा विषय बनली आहे. ती म्हणजे तब्बल 314 कोटी रुपयांचं एक भव्य बिहार भवन मुंबईत उभारण्याची योजना. आता हे नक्की आहे तरी काय आणि यावरून इतका वाद का निर्माण झालाय? चला आपण हेच सगळं समजून घेऊया. हो, आकडा अगदी बरोबर आहे. तब्बल 314 कोटी रुपये. एवढा मोठा खर्च, पण हा पैसा नेमका कशासाठी वापरला जाणार आहे आणि कोणाला याचा फायदा होणार आहे? हाच तर सगळ्या चर्चेचा मूळ मुद्दा आहे. तर मग पाहूया, या 314 कोटींच्या भव्य आराखड्यात नेमकं आहे तरी काय? तर बिहार सरकार मुंबईच्या अगदी मध्यवर्ती भागात म्हणजे दादर परळच्या एल्फिन्स्टन इस्टेटमध्ये एक भला मोठा टॉवर उभारतंय. ही इमारत तब्बल 30 मजली असणार आहे. यामध्ये 178 खोल्या आणि 240 बेड असतील. इतकंच नाही तर जवळपास 250 गाड्यांसाठी पार्किंग, मोठे मोठे मीटिंग रूम्स आणि ऑडिटोरियमसारख्या सगळ्या आधुनिक सुविधा इथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पण प्रश्न उरतोच की एवढा मोठा प्रकल्प नक्की कोणासाठी उभारला जातोय? याचं अधिकृत कारण बिहार सरकारने दिलेलं आहे. बिहार सरकारचं असं म्हणणं आहे की या भवनाचा मुख्य उद्देश हा बिहारमधनं मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची सोय करणं हा आहे. विशेषतः कॅन्सरच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर त्यांचं मुख्य लक्ष आहे. पण थांबा, हे फक्त रुग्णांपुरतं मर्यादित नाहीये. बिहारचे सरकारी, निमसरकारी अधिकारी आणि कामासाठी मुंबईत येणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी सुद्धा इथे राहण्याची सोय केली जाणार आहे. आता आपण येऊया या योजनेच्या सगळ्यात वादग्रस्त मुद्द्याकडे. कारण हे भवन बांधण्याची जी पद्धत आहे ती नेहमीपेक्षा खूपच वेगळी आहे आणि म्हणूनच यावर इतके प्रश्न निर्माण झाले आहेत. अच्छा, आता वाद नेमका काय आहे ते नीट समजून घेऊया. बघा, साधारणपणे काय होतं, प्रत्येक राज्याचं ना देशाची राजधानी म्हणजे दिल्लीमध्ये एक भवन किंवा सदन असतं. आपला महाराष्ट्र सदन आहेच की नाही तिथे. हे अगदी सामान्य आहे, कारण तिथे संसद आहे, सुप्रीम कोर्ट आहे, सगळी महत्वाची कामं तिथेच होतात. पण इथे गोष्ट वेगळी आहे. एक राज्य दुसऱ्या राज्याच्या राजधानीत भवन बनतंय. म्हणजे महाराष्ट्राचं असं कोणतंही सदन बिहारमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या राज्यात नाहीये आणि म्हणूनच देशात असा हा पहिलाच प्रकार घडतोय. आता ही योजना एवढी वेगळी असल्यामुळे याला तीव्र राजकीय विरोध होणार हे तर अपेक्षितच होतं आणि तो सुरूही झालाय. विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली भूमिका अगदी स्पष्ट केली आहे. मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी थेट शब्दात सांगितलं आहे की मुंबईमध्ये असं कोणतंही बिहार भवन बनवायला आम्ही देणार नाही. असं जर काही बनवायचं असेल तर ते त्यांनी बिहारमध्येच बनवावं. म्हणजे त्यांची भूमिका अत्यंत कडक आणि स्पष्ट आहे. मनसेच्या विरोधामागे 3 प्रमुख मुद्दे आहेत. पहिला, हे जे 314 कोटी रुपये आहेत ते बिहारमध्येच चांगले दवाखाने आणि सुविधा बांधण्यासाठी वापरावेत. दुसरा, या भवनामुळे मुंबईत एक प्रकारची समांतर सरकारी व्यवस्था निर्माण होण्याची भीती आहे. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रासमोर बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असताना दुसऱ्या राज्याच्या समस्येला प्राधान्य देणं कितपत योग्य आहे. बरं, या विरोधाच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर या घोषणेच्या वेळेबद्दल म्हणजे टायमिंगबद्दल काही गंभीर प्रश्न निर्माण होतात, ज्यांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत. जरा या घटनाक्रमाकडे लक्ष द्या. मुंबई महानगरपालिकेत भाजपचा विजय निश्चित होतो आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांत बिहार भवनाची घोषणा होते. आता या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, की हा फक्त एक योगायोग आहे? आणि यामुळेच एक थेट प्रश्न निर्माण होतो. मुंबईत भाजप सत्तेत येणार हे स्पष्ट झाल्यावरच ही घोषणा झाली. याचा अर्थ मुंबईतील भाजपचा विजय हा या प्रकल्पासाठी एक प्रकारचा ग्रीन सिग्नल मानला गेला आहे का? आणि एक खूप महत्त्वाचा प्रश्न तर अनुत्तरितच राहतो की या संपूर्ण योजनेबद्दल यजमान असलेल्या महाराष्ट्र सरकारची भूमिका नेमकी काय आहे? त्यांची याला परवानगी आहे का? त्यांची अधिकृत प्रतिक्रिया अजूनही आलेली नाहीये. आणि शेवटी एक मूलभूत प्रश्न. ठीक आहे, यातून आपल्याच देशबांधवांची सोय होणार आहे. पण जेव्हा देशात असा कोणताही पायंडा नाही, तेव्हा एका राज्याने दुसऱ्या राज्याच्या राजधानीत असं मोठं केंद्र उभारणं कितपत योग्य आहे? याचं उत्तर आता येणारा काळच देईल.